नमस्कार बालमित्रांनो, आज आणखी एक नवीन प्रश्न मी घेऊन आपल्यासमोर आलेली आहे. 2025च्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. बघा, आपण प्रश्न बघूया. बघा, तर काय प्रश्न आहे? रीड द फॉलोइंग अँड फाइंड आउट द नंबर ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस इन इट. बघा, खाली जे वाक्य दिलेले आहेत या वाक्यामधलं आपल्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स शोधायचं आहे. इथे हे जे वाक्य आहे हे वेगवेगळ्या प्रकारातले वाक्य आहे. याच्यातले आपल्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स शोधायचे आहे आणि ते किती आलेले आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. तर आता हा प्रश्न आपल्याला समजण्यासाठी किंवा सोडवण्यासाठी आपल्याला वाक्याचे प्रकार आपल्याला शिकावे लागतील. म्हणजे काय? तर टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. बघा, वाक्याचे 4 प्रकार आहेत. पहिला जो प्रकार आहे स्टेटमेंट किंवा असेरेटिव्ह सेंटेन्स, ज्याला आपण डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स पण म्हणतो, त्याला म्हणतात विधानार्थी वाक्य. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस, ज्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो. म्हणजे आपल्याला या वरच्या वाक्यामधून जे शोधायचं आहे ते हेच शोधायचं आहे की आज्ञार्थी वाक्य कोणते आहे हे आपल्याला शोधायचे आहे. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो आहे इंट्रागेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. आणि चौथा प्रकार आहे एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य. ओके, मग आता आपल्याला या चारही प्रकारामधला जो दुसरा प्रकार आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, हा प्रकार आपल्याला समजायचा आहे, जेणेकरून आपल्याला या वरच्या सेंटेन्समधले नेमके इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस कोणते आहे हे लक्षात येईल. चला तर मग बघूया आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय किंवा त्याची रचना कशी असते. बघा, तर आता आपण सांगितल्याप्रमाणे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आता बघा, या वाक्याचं वैशिष्ट्य काय असतं? तर या वाक्याची सुरुवात ही क्रियापदाने होत असते. कशाने होते? क्रियापदाने होते. या वाक्याचा परत आणखी एक वापर आहे की एखाद्याला रिक्वेस्ट करायची असेल किंवा कमांड द्यायची असेल, ऑर्डर द्यायची असेल किंवा ॲडवाईस करायचं असेल तर त्याच्यासाठी या वाक्याचा वापर केला जातो. म्हणजे काय? तर आपल्याला कोणाकडनं काही पाहिजे असेल, आपण नेहमी म्हणतो बघा, प्लीज गिव्ह मी युअर पेन किंवा कम हिअर कमांडमध्ये आपण म्हणतो. मग असे जे वाक्य आहेत ना, तर ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस असतात. मग सर्वात लक्षात घ्यायचं आधी काय, तर या वाक्याची सुरुवात कशाने होते? क्रियापदाने होते. बघा, हे वाक्य 2 प्रकारचे असतात, अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि नेगेटिव्ह सेंटेन्स. अफर्मेटिव्ह म्हणजे काय? तर होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य. बघा, इम्पेरेटिव्ह सेंटेन्समधले जे होकारार्थी वाक्य असतात त्याची रचना कशी असते? तर व्हर्बनी त्याची सुरुवात झालेली असते आणि त्याच्यात ऑब्जेक्ट असतं. आणि नेगेटिव्ह सेंटेन्समध्ये काय आहे? तर व्हर्बच्या आधी डोंट लागतं, म्हणजे डोंट नंतर व्हर्ब आणि नंतर ऑब्जेक्ट. इतकी साधी रचना आहे. आणि तुम्ही जर ही रचना लक्षात ठेवली तर तुम्हाला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स कोणते आहेत हे अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या लक्षात येईल. बघा, आता इथे फॉलो द रूल्स, त्याच्यानंतर कम ऑन टाईम, स्पीक लाऊडली, हे झाले अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य. आणि बघा, याच वाक्याचं आपण नेगेटिव्ह केलेलं आपल्याला तुम्हाला दाखवलेलं आहे की बघा, डोंट फॉलो द रूल्स, त्याच्यानंतर कम ऑन टाईमचं डोंट कम ऑन टाईम आणि स्पीक लाऊडलीचं डोंट स्पीक लाऊडली. बघा, म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स समजून घ्यायचं असेल तर फक्त एक लक्षात ठेवायचं की त्या वाक्याची सुरुवात क्रियापदाने झालेली आहे का. फॉलो म्हणजे काय? तर आपण रूल्सचे नियम आपण पाळा म्हणतो ना आपण, म्हणजे रूल्सवर चला, ओके नाही. त्याच्यानंतर कम ऑन टाईम, वेळेवर या. स्पीक लाऊडली, मोठ्याने बोला, म्हणजे आता बोला हे काय? क्रियापद आहे. कम म्हणजे काय? या, येणे, हे पण क्रियापद आहे. फॉलो म्हणजे काय? चालणे, फॉलो करणे, तर हे पण क्रियापद आहे. मग याची सुरुवात काय झालेली आहे? क्रियापदाने आहे. आणि दुसरं आहे नंतर ऑब्जेक्ट, तर हे ऑब्जेक्ट आहे, ओके नाही. त्याच्यानंतर नकारार्थी जर वाक्य असेल तर त्याच्यामध्ये डोंट येतं आणि जो म्हणजे व्हर्ब आणि नंतर ऑब्जेक्ट. तर अशी रचना असते इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची. इतकं सोपं आहे. आता आपला प्रश्न जो होता त्या प्रश्नामध्ये आपल्याला पहिलं जे वाक्य आहे कम हिअर. कम म्हणजे काय? येणे. मग हे कम काय? येणे म्हणजे काय? हे क्रियापद आहे. म्हणजे क्रियापद आणि हिअर हे ऑब्जेक्ट. म्हणजे पहिलं जे वाक्य आहे ते आहे का आपलं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स? हो, आहे. हे वाक्य इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचं वाक्य बघूया आपण, व्हॉट हॅपन. आता बघा, या वाक्याची सुरुवात कशाने झालेली आहे? व्हॉटने झालेली आहे. म्हणजे WH क्वेश्चन जो आहे तो हा आहे. म्हणजे मग हे वाक्य येईल का? नाही. आपल्याला सांगितलेलंच आहे की सुरुवात कशाने होते? क्रियापदाने होते. म्हणजे हे वाक्य नाही. आता टेल मी ऑल, टेल म्हणजे सांगा, मला सर्व सांगा. मग आता टेल म्हणजे काय? सांगा आलेलं आहे, म्हणजे हे वर्ब आलं आहे आणि मी ऑल हे ऑब्जेक्ट आहे. तर मग हे पण वाक्य आपलं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. त्याच्यानंतर बघा, आय विल नॉट पनिश यू. सुरुवात कशाने झालेली आहे? तर सब्जेक्टने झालेली आहे. आपल्याला काय सांगितलं आहे? क्रियापदाने सुरुवात होणारे वाक्य. मग हे पण वाक्य नाही. परत राईट ऑल ऑन धिस पेपर. राईट म्हणजे लिहा.
राईट म्हणजे काय, लिहा. मग लिहा म्हटल्यानंतर हे पण क्रियापद आलेलं आहे. मग क्रियापदाने सुरुवात झालेली आहे, म्हणजे आहे, बरोबर आहे. ऑल ऑन धिस पेपर, हे सर्व तुम्ही पेपरवरती लिहा. म्हणजे याच्यातून आपल्याला कमांड दिलेली आहे, हे सर्व तुम्ही पेपरवर लिहा, हा ऑब्जेक्ट आहे. ओके. त्याच्यानंतर आता परत मी तुम्हाला वाक्याच्या नुसार सांगते बघा. कम हिअर, हे आपल्याला बऱ्याच वेळेस कमांड दिली जाते, आपल्याला आज्ञा दिलेली जाते, इकडे या. मग हे काय आहे, कमांड दिलेली आहे. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे बघा इथे 3 वाक्यामध्ये आपल्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स दिसून येत आहेत. 3 जे आहेत ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. बघा याच्यामध्ये पण कम हिअर हे काय आहे, तर ही कमांड आहे. किंवा आपण प्लीज जर जोडलं इथे, प्लीज कम हिअर, ओके, प्लीज कम हिअर प्लीज असं जरी म्हटलं तरी चालतं. तर हे काय होईल, रिक्वेस्ट होईल. म्हणजे काय झालं, हे पण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे प्लीज जरी आलं तरी हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सच होतं. त्यानंतर दुसरं जे आपण आता शोधलं आहे ते टेल मी ऑल, मला सर्व सांगा. मग हे सर्व सांगा काय, ही रिक्वेस्ट पण होऊ शकते किंवा कमांड पण होऊ शकते, म्हणून हे पण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि तिसरं आपण शोधलं आहे राईट ऑल ऑन धिस पेपर, या पेपर सर्व तुम्ही या पेपरवर लिहा. म्हणजे काय, तर इथे पण आपल्याला सूचना दिलेली आहे की ह्या पेपरवर लिहा किंवा कमांड केलेली आहे. आपण बऱ्याच वेळेस वर्गामध्ये आपण विद्यार्थ्यांना सूचना देत असतो, तर त्या पद्धतीने ही सूचना आहे की या पेपरवरती लिहा. मग हे पण काय झालं, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचंच उदाहरण झालेलं आहे. म्हणजे हे 3 वाक्य हे कशाचे आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे हे 3 वाक्य आहे. मग याच्यातले किती सेंटेन्स आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, तर उत्तर आहे 3. 3 हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल की इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय. तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्याची रचना कशी असते, तर या पद्धतीने वाक्याची सुरुवात असते, याच्यामध्ये कमांड असते, रिक्वेस्ट असते, इन्स्ट्रक्शन्स असतात किंवा ऑर्डर दिलेली असते किंवा ॲडवाईस दिलेली असते. असे जे वाक्य असतात ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतात. तर मला असं वाटतं की तुम्हाला हे वाक्य कळाले असतील. ओके. आणि तुम्ही असे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स तुमच्या पुस्तकामध्ये शोधायचे आहेत आणि त्याचा अभ्यास करायचा आहे. हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे.